आज आपण मेंदूवडे बनवणार आहोत. त्यासाठी मी अशी डाळ भिजत घातली होती 4 तास. तुम्हाला हवा असल्यास रात्रभर पण भिजत घालून सकाळी असं हे वाटण बारीक करून घ्यायचं. ह्याच्यात जास्त नाही पाणी टाकायचं. बघा कसं घट्ट झालं. तुमचं थोडं पातळ झाले असेल तर त्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करा. मस्त असं व्यवस्थित फेटून घ्यायचं. जास्त मग ते वडे हे तेल पिणार नाही. त्याचबरोबर यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. बारीक चिरून कांदा टाकूया, कढीपत्ता, सर्व हे साहित्य बारीक करून टाकायचं. कोथिंबीर, ओवा, जिरे, आणि थोडं 1-2 चमचे तांदळाचं पीठ टाकून व्यवस्थित असं फेटून घ्या. जरा 1 चमचा तांदळाचं पीठ, पाणी घेतलेलं आहे. हाताला असं पाणी लावून हात ओला करून घ्यायचा. असे बॅटर उचलायचे. व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा चपटा. होल पाडायचे यामध्ये. आणि यात आपण गरम तेल सोडूयात. अशा प्रकारे सोडताना सावकाश सोडा. यामध्ये गॅस लो मीडियम फ्लेमवरच राहू द्या. व्यवस्थित तळल्या जाते. बॅटरमध्ये मीठ थोडं टाकायचं, कारण आपण ऑलरेडी चटणी आणि सांबारमध्ये आपल्या मीठ असतं, त्यामुळे कमीच टाकायचं. ह्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास त्यामध्ये बारीक मिरची कापून टाकू शकता. अशा प्रकारे आपली एक साईड भाजलेली आहे, तळलेली आहे वडी. आपण पलटून घेऊया. असे लाल गोल्डन होऊ द्यायचे. दोन्ही साईडला मस्त खरपूस व्यवस्थित गोल्डन कलर येऊपर्यंत तळू द्यायचं. एक साईडनं वडी तळलेली आहे, त्याला पलटून घेऊया. मस्त व्यवस्थित गोल्डन झाली आहे. दुसरी साईड आपण तळून घ्यायची. आपली वडी झालेली आहे, तर आपण हे आता काढून घेऊ. अशा प्रकारे आपली मेंदू वडी तयार झालेली आहे. त्याचबरोबर सांबार आणि चटणी केलेली आहे. मस्त कुरकुरीत झालेली आहे. पोकळ पण झालीत मधातून मस्त. अशा प्रकारे सांबार आणि चटणी तुम्ही सर्व करू शकता. छान लागते.
व घरच्या घरी लगेच पण तयार होतं, जास्त वेळ पण लागत नाही. फक्त वाटण्यासाठी वेळ लागतो थोडा, नंतर काय आपण तेलात टाकलं ना इझिली होतात नाही. तळताना या बिण्याचं थोडं मीठ टाकायचं, जास्त ऑइली होणार नाही. अशा प्रकारे एकदा तुम्ही मेंदी वडे नक्की ट्राय करा व आवडले असल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.